Hello students, welcome to the next session of molecular basis of inheritance. लास्ट लेक्चरला आपण स्ट्रक्चर ऑफ बेसिक युनिट ऑफ न्यूक्लिक ॲसिड बघितलं होतं, म्हणजे न्यूक्लिओटाइड, त्याचे 3 महत्त्वाचे कंपोनंट्स आणि न्यूक्लिओटाइड, न्यूक्लिओसाइड, RNAमध्ये कोणकोणते न्यूक्लिओटाइड्स असतात आणि DNA मध्ये कोणकोणते न्यूक्लिओटाइड असतात, हा लास्ट लेक्चरला बघितलेला पार्ट आहे. आता या लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ DNA बघणार आहे. स्ट्रक्चर ऑफ DNA महत्त्वाचा पार्ट आहे की जो CETसाठी, नीटसाठी बरेचसे MCQ DNAच्या स्ट्रक्चरवरती विचारले जातात. जिनॅटिकचं सगळ्यात बेसिक युनिट असतं ते म्हणजे न्यूक्लिक ॲसिड. जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक, जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक ह्या दोघांनी दिलेलं DNAचं जे स्ट्रक्चर आहे, बेसिक आहे. तुम्ही 11thमध्ये 10thमध्ये पण हे DNAचं स्ट्रक्चर अभ्यासलेलं आहे की जे जिनॅटिक मटेरियल म्हणून यूज केलं जातं. DNA या स्ट्रक्चरमध्ये जेम्स वॅटसन आणि फ्रान्सिस क्रिक ह्या दोघांनी दिलेलं हे एक्सरे क्रिस्टलोग्राफचं स्ट्रक्चर आपण अभ्यासणार आहे. सुरुवात आपण इथून करूया. काही कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहे DNAच्या लोकेशन संदर्भात. सो लोकेशन ऑफ DNA. लोकेशन ऑफ DNA. आता DNAची लोकेशन जर आपण यूकॅरियोटिक सेल घेतलं तर इन न्यूक्लियस असतं. सो इन न्यूक्लियस यूकॅरियोटिक सेल. इन साइटोप्लाझम प्रोकॅरियोटिक सेल. जर यूकॅरियोटिक असेल तर हा लिनियर असतो आणि प्रोकॅरियोटिकमध्ये तो सर्क्युलर असतो. आपण लिनियर स्ट्रक्चर अभ्यासणार आहे, म्हणजे यूकॅरियोटिक DNAचं स्ट्रक्चर आपण डिटेल अभ्यासणार आहे. न्यूक्लिओटाइड्स हे जे बघितले आपण, लोकेशन बघितली, देन न्यूक्लिओटाइड्स. आपल्याला माहीत आहे 4 टाईपचे न्यूक्लिओटाइड्स असतात DNA मध्ये. कोणकोणते न्यूक्लिओटाइड्स असतात मगाशीच बघितलं आपण. डीऑक्सीरायबोज न्यूक्लिओटाइड्स, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिओटाइड्स. चार प्रकारचे असतात, म्हणजेच ॲडेनोसिन मोनोफॉस्फेट इनॅक्टिव्ह असतो, त्याचा ॲक्टिव्ह झाला की ट्रायफॉस्फेट तयार होतो. DATP, DCTP ट्रायफॉस्फेट आहे, सायटोसिन ट्रायफॉस्फेट. DGTP ग्वानोन ट्रायफॉस्फेट आणि DTTP थायमोसिन ट्रायफॉस्फेट. हे 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स असतात. पॉलिन्यूक्लिओटाइड चेन असते. सो पॉलिन्यूक्लिओटाइड, it contains many nucleotides, many nucleotides. आणि म्हणून DNA हा खूप मोठा मॉलिक्यूल आहे. मॅक्रो मॉलिक्यूल म्हटलं त्याला, मॅक्रो मॉलिक्यूल. मॅक्रो मीन्स लार्ज. ओके. देन शुगर. DNA मध्ये असणारी शुगर असते डीऑक्सीरायबोज शुगर असते. डीऑक्सीरायबोज शुगर. त्याचं जर रेणूसूत्र बघितलं तर कार्बन 5 असतात, C5. हायड्रोजन त्याच्या डबल असतात, H10. आणि ऑक्सिजन कार्बनपेक्षा जेवढे असतात त्याच्यापेक्षा 1 कमी असतो, म्हणजे O4.
C5H10O4 deoxyribose sugar. Then nitrogenous bases, हे 4 प्रकारचे असतात. एक ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन की जो DNA मध्ये असतो. मेन महत्त्वाचा डिस्टिंग्विश करायचा असेल तर टी बघायचा, यू कुठं असता कामा नये, नायट्रोजिनस बेसेस असतात. स्ट्रँड्स, DNAचे स्ट्रँड्स आपल्याला माहीत आहे DNA डबल स्ट्रँडेड असतो. डबल स्ट्रँडेड म्हणजे 2 स्ट्रँड्स असतात. ओके. पोलॅरिटी म्हणजे डायरेक्शन्स, 2 स्ट्रँड एकमेकाच्या विरुद्ध असतात म्हणजे अँटी पॅरलल असतात. अँटी पॅरलल म्हणजे एकाचे डायरेक्शन 3' to 5' असते. 3' ला 3' म्हणायचं, टू 5' आणि दुसऱ्याचे डायरेक्शन त्याच्या विरुद्ध असते 5' to 3'. म्हणजे जर एक अपवर्ड डायरेक्शनला असेल तर दुसरं डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. 2 एकमेकाच्या विरुद्ध असतात, याला म्हणायचं अँटी पॅरलल. ओके. आता जर स्ट्रँडमधले घटक म्हटले, कंपोनंट्स ऑफ स्ट्रँड, कंपोनंट्स ऑफ स्ट्रँड्स, जर हे स्ट्रँड कन्सिडर केलं तर ह्या स्ट्रँडमध्ये काय काय असतं तर शुगर फॉस्फेट अल्टरनेट असतं. शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट हे एकाड एक असतात, अल्टरनेट असते. सो कंटेन्स शुगर अँड फॉस्फेट अल्टरनेट टू इच अदर, अल्टरनेट टू इच अदर. चला वन्स अगेन काय काय अजूनही भरपूर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहिजे आहेत. DNAचं स्ट्रक्चर आहे. DNAचं स्ट्रक्चर दिलेलं वॅटसन आणि क्रिक यांनी मांडलेलं मॉडेल्स पाहतोय आपण. लोकेशन जर पाहिजे म्हटलं तरी न्यूक्लियस, युकॅरियोटिक सेल लिनियर DNA असतो. इन सायटोप्लाझम प्रोकॅरियोटिक सेल सर्क्युलर DNA असतो. आता याच्यामध्ये असणारे न्यूक्लिओटाइड्स बघितले तर 4 प्रकारचे असतात. डिऑक्सीरायबोज न्यूक्लिओटाइड, डिऑक्सीरायबोज ॲडेनिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज सायटोसिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज ग्वानिन ट्रायफॉस्फेट, डिऑक्सीरायबोज थायमिन ट्रायफॉस्फेट. पॉलिन्यूक्लिओटाइड चेन तयार होते, मेनी न्यूक्लिओटाइड्स असतात आणि म्हणून याला म्हणायचं मॅक्रो मॉलिक्यूल. शुगर असते, डिऑक्सीरायबोज 5 कार्बन असतात. C5H10O4 1 ऑक्सिजन कमी झालेला असतो. नायट्रोजिनस बेसेस 4 प्रकारचे असतात, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हा महत्त्वाचा असतो की जो DNA मध्ये असतो पण RNA मध्ये नसतो. स्ट्रँड्स बघितले तर डबल स्ट्रँडेड आहे, 2 स्ट्रँडेड असतात. पोलॅरिटी म्हणजे डायरेक्शन असतात, एक स्ट्रँड अपवर्ड डायरेक्शनला दुसरं डाऊनवर्ड असतं. अँटी पॅरलल एकाचे डायरेक्शन इथं आपण असं म्हणूया 3' म्हणजे 3 नंबरचा कार्बन 5 नंबरचा कार्बन, दुसरा त्याच्या विरुद्ध असतो 3' 5' अपोजिट डायरेक्शनला असतं. हे 3' to 5' आणि हे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला असतं. म्हणजे एक अपवर्ड असेल तर एक डाऊनवर्ड असतं. आणि कंपोनंट्स ऑफ स्ट्रँड, एका स्ट्रँडमध्ये शुगर अँड फॉस्फेट अल्टरनेट असतात, इच अदर असतं. त्या दोघांच्यामध्ये शुगर आणि फॉस्फेट अल्टरनेट टू इच अदर विथ फॉस्फोडायस्टर बॉन्ड. त्याच्यात फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतो. सो विथ फॉस्फोडायस्टर बॉन्ड. फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतो शुगर आणि फॉस्फेटच्या मध्ये, म्हणजेच 2 शुगरच्या मध्ये हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतो. ओके.
कॅरेक्टर्स लिहून घ्या, पुढचे कॅरेक्टर्स बघूया, तोपर्यंत ही लिहून घ्या. ओके, चला नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. आत्ता आपण जस्ट DNA स्ट्रक्चर जे बघितलं, 2 स्ट्रँड्स आहेत. या साईडला जर का याच्या 3 प्राइम एंड कन्सिडर केलं तर याच्या अपोजिट डायरेक्शनला जायचं आहे, इकडं जायचं आहे वरती विरुद्ध टोकाला. याच्या 5 प्राइम एंड येणार, इकडं 3 प्राइम, त्याच्या विरुद्ध टोकाला 5 प्राइम. म्हणजे एकाची डायरेक्शन अपवर्ड आहे, म्हणजे इकडून 3 प्राइम टू 5 प्राइम हे अपवर्ड डायरेक्शनला आहे, तर इकडचं असतं ते डाऊनवर्ड डायरेक्शनला असतं. अपोजिट स्ट्रँड्स असतात. ओके, 2 स्ट्रँड्स असतात, अपोजिट असतात. आता याच्यामध्ये बेस पेअरिंग बघायचं आहे आपल्याला. बेस पेअरिंग, तर जे बेस पेअरिंग असतं ते बेस पेअरिंग इथं दाखवलेलं आहे. याची पेअर टी बरोबर असते. सो ए डबल बॉन्ड टी अँड जी ट्रिपल बॉन्ड सी. हे असंही लिहू शकतो आपण, टी डबल बॉन्ड ए अँड सी ट्रिपल बॉन्ड जी. हे जे आहेत हे हायड्रोजन बॉन्ड आहेत. 3 हायड्रोजन बॉन्ड असतात जी सीमध्ये, 2 हायड्रोजन बॉन्ड असतात ए आणि टीमध्ये. एच बॉन्डिंग असतं, याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणायचं. सो दिस इज दी एच बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्ड्स. ओके, बेस पेअरिंग म्हटलं. आता त्याच्यानंतर ग्रुज बघूया आपण. हे जे खड्डे असतात यांना ग्रुज म्हणायचं. याच्यात 2 प्रकारचे ग्रुज असतात, 2 टाइप्स, मेजर अँड मायनर. अल्टरनेट हे वैशिष्ट्य आहे. अल्टरनेट एकाड एक असतात. बघा, हा मेजर ग्रू आहे, मोठा आहे. हा त्या मानाने लहान आहे, मायनर म्हणायचं. पुन्हा हा मोठा आहे, मेजर. हा त्या मानाने लहान आहे, मायनर. हा मोठा आहे, मेजर. सो मेजर मायनर अल्टरनेट टू इच अदर, अशा 2 प्रकारचे ग्रुज असतात. हे DNAचं वैशिष्ट्य आहे. देन प्युरिन टू पायरिमिडिन रेशो. सो प्युरिन ॲज टू पायरिमिडिन. हा जो रेशो असतो प्युरिन ॲज टू पायरिमिडिन रेशो, हा मात्र ऑलवेज 1:1 असतो. जेवढे प्युरिन्स बरोबर तेवढेच पायरिमिडिन्स असतात. चार्गॉफने एक रूल दिलेला आहे, तोही आपण बघूया. चार्गॉफ्स रूल. चार्गॉफ सायंटिस्ट आहे, त्यांनी जो रूल दिलेला आहे त्याला चार्गॉफ्स रूल म्हटलं जातं. आणि तो चार्गॉफ्स रूल असा आहे, ए प्लस टी इक्वल टू जी प्लस सी. ए प्लस टी किंवा असं जरी म्हटलं तरी चालेल. प्युरिन ॲज टू पायरिमिडिन असं आपण म्हणत असतो. ए प्लस जी म्हणजे ॲडेनिन ग्वानिन इज इक्वल टू थायमिन आणि सायटोसिन. सी ए प्लस जी इक्वल टू सी प्लस टी. किंवा हेच आपण असंही लिहू शकतो, ए प्लस जी अपॉन सी प्लस टी इज इक्वल टू 1. याला म्हटलं आता चार्गॉफ रूल, कारण जेवढे प्युरिन्स बरोबर तेवढेच काय असतात, पायरिमिडिन्स. याला चार्गॉफ्स रूल म्हटलं जातं. त्याच्यानंतर ह्या DNAच्या आपल्याला वेगवेगळ्या डायमेन्शन्स बघायच्या आहेत. बेस पेअरिंग पहिल्यांदा कळालं आहे का बघा. काय बेस पेअरिंग आहे, ॲडेनिन थायमिन डबल हायड्रोजन बॉन्ड असतो, किंवा यालाच लिहित असताना टी डबल बॉन्ड ए हायड्रोजन बॉन्ड्स असतात. 2 हायड्रोजन बॉन्ड ATमध्ये असतात, 3 हायड्रोजन बॉन्ड जी आणि सीमध्ये असतात. ग्रुज म्हणजे खाच खड्डे असलेला पार्ट असतो. 2 प्रकारचे आहेत, मेजर अँड मायनर अल्टरनेट टू इच अदर. या साईडला दाखवले तरी चालतील, या साईडला सुद्धा ते अल्टरनेटच असतात.
प्युरिन ॲज टू पायरिमिडिन रेशो असतो हा 1:1 असतो, ऑलवेज 1:1 असतो. म्हणजे जेवढे प्युरिन्स आहेत बरोबर तेवढेच काय असतात पायरिमिडिन, बिकॉज ऑल बेसेस आर पेअर्ड. ऑल बेसेस आर पेअर्ड हे त्याचं वैशिष्ट्य आहे. सो ऑल बेसेस आर पेअर्ड. ऑल बेस पेअरिंग, ऑल बेसेस गेट पेअर्ड. चार्गॉफचा रूल आहे, म्हणजे जेवढे प्युरिन इक्वल टू पायरिमिडिन आहे सो A+G इक्वल टू C+T किंवा A+G अपॉन C+T इक्वल टू 1 असतो. याला म्हटलं जातं चार्गॉफ्स रूल. आता या DNA चे आपल्याला डायमेन्शन्स बघायचे आहेत. काय काय डायमेन्शन्स आहेत हे आपण पाहणार आहे. त्याच्या अगोदर ही जी वैशिष्ट्ये आहेत ही लिहून घ्या. ओके, आता DNAच्या काही डायमेन्शन्स आपण बघणार आहे. सुरुवातीला DNAचा डायमीटर बघूया. ऑफ DNA हा जो डायमीटर आहे इथून इथंपर्यंतचा हा जो आहे तो 20 अँगस्ट्रॉंगचा आहे. 20 अँगस्ट्रॉंग हा त्याचा डायमीटर आहे. सो 20 अँगस्ट्रॉंग. NM मध्ये सांगायचं म्हटलं तर 2 NM असतं डिवायडेड बाय 10. त्याच्यानंतर नंबर ऑफ बेस पेअर्स पर टर्न बघूया एका. सो नंबर ऑफ बेस पेअर्स पर टर्न. एका टर्नवरती असणारे, आता टर्न कुठून कुठं घ्यायचा हे लक्षात ठेवूया आपण. समजा या ठिकाणचा एक मेजर ग्रू आहे, हा मेजर टू मेजर इथून इथंपर्यंत एक टर्न कन्सिडर करूया किंवा मायनर टू मायनर. समजा हा मायनर कन्सिडर करतोय नेक्स्ट मायनरपर्यंत, इथून इथंपर्यंत हा एक टर्न कन्सिडर करायचा आहे. आणि या टर्नवरती म्हणजेच हा इथून इथंपर्यंतचा एक टर्न आहे, हा टर्न नव्हे हाफ टर्न आहे, हा हाफ टर्न आहे. इथून इथंपर्यंत हे 10 बेस पेअर्स असतात. 10 बेस पेअर्स पर टर्न असतो. हा टर्न आहे. 1 टर्न. मायनर टू मायनर घ्यायचं किंवा मेजर टू मेजर घ्यायचं. ओके, नंबर ऑफ बेस पेअर्स ऑन 1 टर्न 10 बेस पेअर्स असतात. त्याच्यानंतर अँगल ऑफ डिफ्लेक्शन किंवा कंप्लीट टर्न असतो, त्याला पिच अँगल म्हटलं जातं. अँगल ऑफ डिफ्लेक्शन ह्या DNAचा एक पूर्ण टर्न असतो, त्याचा जो अँगल असतो. सो अँगल ऑफ पिच अँगल म्हटलं जातं. किंवा अँगल ऑफ डिफ्लेक्शन ऑफ कंप्लीट टर्न. अँगल ऑफ डिफ्लेक्शन हा जो असतो अँगल ऑफ डिफ्लेक्शन हा 360 डिग्रीचा असतो. 360 डिग्री. इथं 20 अँगस्ट्रॉंग हा त्याचा थिकनेस आहे. नंबर ऑफ बेस पेअर्स असतात 10 बेस पेअर्स पर टर्न असतात. अँगल ऑफ डिफ्लेक्शन किंवा याला पिच अँगल म्हणतो 360 डिग्रीचा असतो. त्याच्यानंतर अँगल ऑफ डिफ्लेक्शन बिटवीन 2 नियरेस्ट बेस पेअर्स असतील हेही बघायचं आहे. लेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्ड असते. सो लेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्ड आपल्याला माहीत आहे हे हायड्रोजन बॉन्ड असतात त्याची लांबी असते. सो लेंथ ऑफ हायड्रोजन बॉन्ड इज 3 अँगस्ट्रॉंग. 3 अँगस्ट्रॉंग. ओके. डिस्टन्स बिटवीन 2 ॲडजसंट बेसेस ह्या 2 बेसमधला अंतर असतं. डिस्टन्स बिटवीन 2 ॲडजसंट बेसेस इथून इथंपर्यंतचं अंतर. आता एका टर्नची जर लांबी बघितली आपण तर ती लेंथ ऑफ 1 टर्न पहिल्यांदा बघूया, नंतर त्या दोघांच्या मधलं अंतर बघूया. 10 बेस पेअर असतात. हा इथून इथंपर्यंत एक टर्न आहे, याची लांबी असते 34 अँगस्ट्रॉंग. सो लेंथ ऑफ 1 टर्न, लेंथ ऑफ
1 टर्न हे असते 34 अँगस्ट्रॉंग असते किंवा 3.4 NM. हेच आपण NM मध्ये लिहायचं म्हटलं तर 3.4 NM नॅनोमीटर डिवायडेड बाय 10. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे लेंग्थ ऑफ, जसं आपण 1 टर्न बघितलं, डिस्टन्स बिटवीन 2 नियरेस्ट बेसेस. सो डिस्टन्स इन बिटवीन 2 नियरेस्ट बेस पेअर्स. ह्या 2 शेजारच्या बेस पेअरमधलं डिस्टन्स असतं. हे डिवायडेड बाय 10 केलं की 3.4 अँगस्ट्रॉंग येतं. 3.4 अँगस्ट्रॉंग 3.4 अँगस्ट्रॉंग म्हणजेच 0.34 NM. एक डेसिमल पॉईंट आपण शिफ्ट केलेला आहे. ह्या दोघांच्या मधलं जे अंतर असतं ते एवढं असतं. हे डिस्टन्स आहे 3.4, कारण एकूण लांबी असते ती 34 अँगस्ट्रॉंग. 10 बेस पेअर्स असतात, डिवायडेड बाय 10 केलं की 3.4 अँगस्ट्रॉंग येतं. त्याच्यानंतर आपण हे जे कॅल्क्युलेशन घेतलेलं आहे, हे कॅल्क्युलेशनमध्ये हे जे आपण अँगस्ट्रॉंग युनिट लिहित असतो, अँगस्ट्रॉंग आणि NM या दोघांचं काय रिलेशन आहे हेही आपण बघूया. सो 10 अँगस्ट्रॉंग इक्वल टू 1 NM हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 10 अँगस्ट्रॉंग इक्वल टू 1 NM नॅनोमीटर हे रिलेशन आहे. ओके, काही डायमेन्शन्स बघूया वन्स अगेन. DNAचा जो डायमीटर आहे, ह्या 2 स्ट्रँडमधलं जे अंतर आहे, थिकनेस म्हणतो आपण, तो 20 अँगस्ट्रॉंगचा आहे, म्हणजेच 2 NMचा आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ बेस पेअर्स पर टर्न हे 10 बेस पेअर्स असतात एका टर्नवरती. टर्न मायनर टू मायनर घ्यायचा किंवा मेजर टू मेजर घ्यायचा. पिच अँगल म्हणजेच कंप्लीट टर्नचा अँगल असतो तो 360 डिग्रीचा असतो. हायड्रोजन बॉन्डची लांबी आहे, लेंग्थ ऑफ हायड्रोजन बॉन्ड ही 3 अँगस्ट्रॉंगची असते. हा जो हायड्रोजन बॉन्ड आहे त्याची लांबी. लेंग्थ ऑफ 1 टर्न आहे ती 34 अँगस्ट्रॉंगचा आहे. एका टर्नची लांबी 34 अँगस्ट्रॉंग आहे आणि त्याच्यावरती असणारे बेस पेअर्स किती आहेत? 10 बेस पेअर्स आहेत. डिस्टन्स इन बिटवीन 2 नियरेस्ट बेस पेअर्स, 2 शेजारच्या बेस पेअरमधलं अंतर आहे ते 3.4 अँगस्ट्रॉंग आहे, कारण टोटल एका टर्नचा लेंग्थ आहे ती 34 अँगस्ट्रॉंग आहे. डिवायडेड बाय 10 बेस पेअर्स आहेत म्हणजे दोघांच्या मधलं अंतर मिळेल. आणि 10 अँगस्ट्रॉंग इज नथिंग बट 1 NM हे त्या दोघांचं रिलेशन आहे. सो 10 अँगस्ट्रॉंग इक्वल टू 1 NM. आणि म्हणून जिथं अँगस्ट्रॉंग लिहिलं आहे डिवायडेड बाय 10 केलं की आपल्याला NM मध्ये कन्व्हर्जन करता येईल. हे DNAचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे, याला म्हणायचं डबल हेलिकल स्ट्रक्चर. हेलिक्स डबल हेलिकल स्ट्रक्चर म्हटलं तर. सो दिस इज दी डबल हेलिक्स ऑफ DNA. डबल 2 स्ट्रँड आहेत आणि हेलिकल स्ट्रक्चर आहे. सो डबल हेलिक्स ऑफ DNA. हे DNAचं डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे, डबल हेलिक्स ऑफ DNA. ओके, हे उरलेल्या कॅरेक्टरिस्टिक्स नोट करा आणि फिगर पण काढून घ्या. नोटबुकमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स नोट करा आणि फिगर काढून घ्या. ओके, चला तुम्ही डायग्राम काढलेले असेल, याचं केमिकल स्ट्रक्चर पण DNAचं बघूया. केमिकल कंपोजिशन किंवा केमिकल स्ट्रक्चर ऑफ द DNA. आता DNAचा एक छोटासा पार्ट आपण दाखवणार आहे की ज्याच्यात त्याचे केमिकल कंपोनंट्स आलेले असतील. आपल्याला माहीत आहे एका न्यूक्लिओटाईडमध्ये DNAचं बेसिक युनिट काय असतं? न्यूक्लिओटाईड. आणि एका न्यूक्लिओटाईडमध्ये 3 घटक असतात. कोणते 3 असतात हेही माहीत आहे तुम्हाला. एक शुगर असते, दुसरं नायट्रोजिनस बेस असतो आणि एक फॉस्फेट. शुगरच्या किती नंबरच्या कार्बनला आपण नायट्रोजिनस बेस जोडत असतो? तो 1 नंबरला जोडत असतो. आणि शुगरच्या 5 नंबरच्या कार्बनला आपण काय जोडत असतो? फॉस्फेट. आता अशा अनेक न्यूक्लिओटाईड, पॉलिन्यूक्लिओटाईड चेन आपण म्हटलेलं होतं.
अशा अनेक न्यूक्लियोटाईड एकत्र जोडले की काय तयार होत असतो, DNA. सुरुवातीला आपण अपवर्ड स्ट्रँड एक काढूया, वेगवेगळे न्यूक्लियोटाईड दाखवूया आपण. या ठिकाणी आपण 4 न्यूक्लियोटाईड दाखवूया. पेंटागोनल रिंग असते, शुगरची रिंग आहे. हे आपण शुगर दाखवलेले. शुगरचा 1 नंबरचा कार्बन असतो या ठिकाणी. 1 2 3 4 आणि 5 नंबरचा इथं चेनच्या बाहेर लिहायचा आहे. इथं 5 नंबरचा कार्बन असतो. हा 1 नंबरचा कार्बन आहे. ओके, शुगर लिहिलेले आहेत सगळ्या. इकडं काय जोडायचं आहे, नायट्रोजिनस बेस जोडूया आपण. उदाहरणार्थ ए लिहिलेला आहे, इथं आपण टी लिहूया. कोणताही सिक्वेन्स घेऊ शकता, झी आणि सी. ओके, शुगरच्या 1 नंबरच्या कार्बनला नायट्रोजिनस बेस जोडलेला आहे, म्हणजे हे न्यूक्लिओसाइड तयार झालं आहे. आता फॉस्फेट जोडायचा आहे. फॉस्फेट या ठिकाणी हा जो कार्बन असतो हा 3 नंबरचा असतो. इथं 3 नंबरला OH ग्रुप फ्री असतो. याला 3' म्हणायचं. काय म्हणायचं, 3' 3' किंवा 3' अपवर्ड. आता याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप असतो, तो इथं आपण जोडणार आहे. फॉस्फेट ग्रुप सेंटरला इथं फॉस्फेट ग्रुप असतो. आता हे जे लिंकेज आहे जोडायचं कसं, व्यवस्थित लक्ष द्या इकडं. या ठिकाणचा हा फॉस्फेट ग्रुप आहे, तो 5 नंबरचा इकडच्या 3 नंबरच्या याला जोडायचा. हा 5 नंबरचा 3 नंबरला कनेक्ट करायचा. हा 5 नंबरचा 3 नंबरला कनेक्ट करायचा. इथं एक बेंड दिसला पाहिजे, कारण इथं कार्बन आहे. इथं कुठेही बेंड असता कामा नये. कार्बन फक्त खालच्या साईडला आहे आणि म्हणून तिथं कॉर्नर दिसला पाहिजे. ही 3' to 5' डायरेक्शन आहे. याला म्हणायचं 3', कारण 3'ला इथं OH असतो आणि 5'ला फॉस्फेट फ्री असतो. इकडं काय फ्री आहे, फॉस्फेट. याला 5' म्हणायचं. 3'ला OH फ्री आहे. हे एक स्ट्रँड झाला अपवर्ड डायरेक्शनला. आता याच्या अपोजिट दुसरं स्ट्रँड दाखवायचं आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला. बेस पेअर सुरुवातीला दाखवूया. इथं सी म्हणजे समोर काय असणार हे आपण बघूया, अगोदर लिहूया. सीचं बॉन्डिंग कोणाशी होत असतं, जी बरोबर. जीचं सीच्या बरोबर बॉन्डिंग होत असतं. टी असेल तर एच्या बरोबर बॉन्ड्स तयार करतो आणि ए असेल तर टी बरोबर बॉन्ड्स तयार करत असतो. आता हे कसले बॉन्ड असतात, हायड्रोजन बॉन्ड असतात. इथं ट्रिपल बॉन्ड असतो, याच्यात ट्रिपल बॉन्ड असतो. ह्या दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड असतो, इथं डबल बॉन्ड असतो. हे जे सगळे आहेत हे H बॉन्ड्स आहेत, हायड्रोजन बॉन्ड आहेत. सो दीज आर H बॉन्ड्स, हायड्रोजन बॉन्ड. हा जो आहे हा फॉस्फोडायस्टर बॉन्ड असतो. शुगर आणि फॉस्फेट असं अल्टरनेट असतं. याला म्हणायचं फॉस्फोडायस्टर बॉन्ड. फॉस्फोडायस्टर बॉन्ड किंवा लिंकेज. फॉस्फोडायस्टर बॉन्ड इकडे स्ट्रँडमध्ये, हे स्ट्रँड आहे, इथून इथंपर्यंत स्ट्रँड आहे. हे बेस पेअर्स आहेत. नंतर पलीकडं पुढचं स्ट्रँड असणार. आता इकडचं स्ट्रँड कसं असेल ते आपल्याला पुढं लिहायचं आहे. हे जर अपवर्ड असेल तर इकडचं डाऊनवर्ड असतं. शुगर आहे, विरुद्ध दाखवतोय आपण. इथं एक शुगर दाखवायचे.
हे आपण अपोजिट डायरेक्शनला शुगर दाखवलेलं आहे. सो दीज आर दी डिऑक्सीरायबोज शुगर. आता आपल्याला माहीत आहे हा कार्बन नंबर 1 असतो, 2 आणि 3. या 3ला काय फ्री असतो OH ग्रुप, याला 3 प्राईम म्हणायचं. इकडं आपण लिहिलं होतं 3 प्राईमला काय असतो OH, आणि 5 प्राईम या साईडला असणार आहे. तर या 5 प्राईमला काय असणार आहे फॉस्फेट, अपोजिट असणार आहे. तर यांच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप असतो. हा फॉस्फेट प्रत्येकाच्या मध्ये लिहूया. तर आपल्याला माहीत आहे हे जोडत असताना हे इथला 5 नंबरचा कार्बन बेंड दाखवायचा आहे इथं, आणि इथं डायरेक्ट कनेक्ट करायचा आहे. हा 5 नंबरचा असतो बेंड, 3 नंबर डायरेक्ट, 5 नंबरचा बेंड कारण कार्बन असतो, 3 नंबर डायरेक्ट, 5 नंबर बेंड असतो, आणि हा फ्री असतो. याला 5 प्राईम म्हणायचं, याला 3 प्राईम म्हटलेलं आपण, कारण याची जर डायरेक्शन बघितली तर ही डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. सो 3 प्राईम टू 5 प्राईम अपोजिट डायरेक्शन आहे. तर हा पार्ट ऑफ DNA तयार झालेला आहे, याला म्हणायचं पार्ट ऑफ DNA किंवा केमिकल स्ट्रक्चर ऑफ DNA. हे DNAचं केमिकल स्ट्रक्चर आहे. एक स्ट्रँड अपवर्ड आहे, एक स्ट्रँड डाऊनवर्ड आहे. ओके, समजलेलं आहे. हे हायड्रोजन बॉन्ड्स असतात. GC मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, AT मध्ये डबल बॉन्ड, हे हायड्रोजन बॉन्ड्स असतात. आणि साईडचं जे हे बॉन्ड असतात हे फॉस्फोडायस्टर असतात. एकाची डायरेक्शन अशा अपवर्ड असेल तर दुसरा कसा असतो त्याच्या डाऊनवर्ड असतो. जर DNA आपण ओपन केला तर तो शिडीसारखं स्ट्रक्चर असतं, म्हणजे असं स्ट्रक्चर असतं. हे 3 प्राईम टू 5 प्राईम, आणि हे दुसरं स्ट्रँड आहे याची डायरेक्शन अपवर्ड आहे तर याची डाऊनवर्ड असते 3 प्राईम टू 5 प्राईम. आणि हे शिडीसारखे बेस पेअर्स असतात, हे बेस पेअर्स आहेत. लॅडर लाईक स्ट्रक्चर असतं व्हेन DNA गेट ओपन. मग या ठिकाणी समजा आपण G लिहिलेला आहे तर समोर असतो C ट्रिपल बॉन्ड, C असेल तर G असतो ट्रिपल बॉन्ड, A असेल तर T असतो डबल बॉन्ड, T असेल तर A असतो डबल बॉन्ड. हे सगळं या पद्धतीनं बेस पेअर्स होते. तर सिक्वेन्स कोणताही घेऊ शकता तुम्ही, फक्त लिहित असताना AT बेस पेअर आणि GC बेस पेअर लिहायचं. GC ट्रिपल बॉन्ड, C ट्रिपल बॉन्ड G, T डबल बॉन्ड A डबल बॉन्ड T, आणि C ट्रिपल बॉन्ड G. तर अशा पद्धतीनं लॅडर लाईक DNA असतो, हे त्याचं केमिकल स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. आणि इथं DNAचं स्ट्रक्चर हा जो पार्ट आहे तो आपला कंप्लीट होतो. बेसिक युनिट बघितलं, आता DNAचं स्ट्रक्चर पॉलिन्यूक्लियोटाइड चेन बघितले. ओके, फिगर व्यवस्थित काढून घ्या.